थोडं राज्य तांत्रिक कामगार संघटनेचा तांत्रिक कामगार एकजुटीचा तांत्रिक कामगार एकजुटीचा आमचा आवाज दो आवाज दो हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन तांत्रिक युनियनचा महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आज आपण धरना आंदोलन आणि दौडसभाचं आयोजन केलं। देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविणे आणि आपल्या रास्त मागण्यासाठी आपण नोटीस दिली। या नोटीसवर 3 जुलै आणि 7 जुलै हे 2 दिवस सलग चर्चा झाली। डायरेक्टर HR आणि CMD वितरण आणि पूर्ण डायरेक्टर समेत चर्चा झाली। या चर्चेच्या अनुषंगाने मी कृती समितीच्या समोरही व्यक्त केलेलं आहे आणि आता जो आपल्याला थोडक्यामध्ये भूमिका मांडायची की महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेची भूमिका ही होती की सर्व कृती समितीच्या सोबत जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नोंदावं, परंतु कम्युनिकेशन गॅप म्हणा, समन्वय म्हणा की एकमेकांच्या फोनवर VC मध्ये काही संवाद झाला ते कोणाला कळलं नाही आणि त्यामुळे काही ठराविक संघटनाने नोटीस दिली। त्यानंतर आपल्याला सामील होता आला नाही तांत्रिक बाबीमध्ये, कारण एकदा नोटीस सर्व झाली, तारीख डिक्लेअर झाली तर भविष्यामध्ये मग पुन्हा त्याला जोडणं घोषित करणं होत नाही। म्हणून आपण सेपरेट नोटीस दिली आणि चर्चा केली आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी की 3 तारखेला सन्माननीय CMDच्या महोदयांच्या पातळीवर ही चर्चा झाली। आताच आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेबांनी जे मत व्यक्त केलं की पेन्शनचा प्रश्न, या पेन्शनच्या प्रश्नावर माननीय डायरेक्टर HR ची भूमिका होती की पेन्शन आवश्यक आहे, परंतु CRO यांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला 74च्या लोकांना देता येणार नाही, 95च्या लोकांना देता येत नाही। आम्ही म्हणलो की बाबा कोणाला पेन्शन देता येत ते तर निश्चित करा, अगोदर ते निश्चित करा। आणि कामगार बांधव वाचविणी करत आहे, कंपन्यांमध्ये सेवा करत आहे, त्यामुळे पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे आणि कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेने या निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही, माघार हटणार नाही, ही बाब आपण आवर्जून सांगितलेली आहे। असा राहिला प्रश्न की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडला, कंपनी आपल्या विद्युत मंडळ आणि महावितरण स्थापन होऊन आज जवळपास अनेक वर्ष होत आहे आणि या वर्षामध्ये कधी नव्हे हा निर्णय झालेला आहे की 329 सबस्टेशन एका भांडवलदारांच्याकडे दिले। ही चालवणे पद्धत झालेली आहे आणि यामुळे 1353 यंत्रचालकांची भरती बंद झाली, 313 लोकांचं पदोन्नती बंद झाली आणि अनामली कमिटीचा प्रश्न आहे। हे अनेक प्रश्न आहे जे की आज 2005ला कंपनी कल्चर होती तेव्हाचं यंत्रचालक आजच्या यंत्रचालकामध्ये जमीन फरक झाला। लाईन स्टाफचा तोच इश्यू आहे, अनेक बाबी आहे। आज सांगण्याचा तात्पर्य आहे आता नुकतंच पगारवाढ केली, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला 19% पगारवाढ दिली। या पगारवाढमध्ये लाईन स्टाफ बांधवांना 1000 रुपयाचा ॲडॉक पेमेंट दिला। तो 1000 रुपयाचा ॲडॉक पेमेंट दिल्याचा अर्थ असा आहे की अगर प्रिन्सिपल टेक्निशियन झाला की तो बंद होणार। मग काय अर्थ आहे या सर्क्युलरचा? म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की मी 500चा 1000 करालो पण भविष्यामध्ये बंद करणार नाही तुमचे 1000 रुपये। पण तो आता आम्ही ते काल गोष्ट मी माननीय CMD साहेबाला आणून सांगितलं की आता हे लोक तरुण आहेत, यांचे प्रमोशन होणार आहे, अगर हे प्रमोशन मग नाकारतील, अगर 1000 रुपये महिन्याला याला कमी होत असेल तर कशाला प्रमोशन घेईल तो? म्हणून हा आमचा मुद्दा आहे की प्रमोशनचा झालं पाहिजे, पदोन्नती झाली तर पगार वाढते, उलट कमी कशी होती ही बाब आहे। आणि आता रिस्ट्रक्चरिंग मध्ये लाईन स्टाफ बांधवाला आम्हाला पाहिजे 24/7ची बांधील की नाही, आम्हाला 8 तास काम पाहिजे, आमच्या कामाचं मूल्यांकन झालं पाहिजे, आम्ही 4 ते 8 ड्युटी करू, 8 वाजता घरी जाऊ, नंतर फोन आला नाही पाहिजे। ही बाब आम्ही तुम्हाला आपल्यासाठी सांगितलेली। म्हणून हे सर्व बाबीचा आम्ही त्याकडे उलगडा केला आणि येणाऱ्या काळामध्ये आता अनामलीच्या प्रश्नावर निकाल लागेल। 19ची अनामली सुटली पाहिजे, पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे, सबस्टेशनचा प्रश्न सुटला पाहिजे। समांतर वीज कायद्याबद्दल भूमिका अशी आहे आमची की आम्ही भाजलेलो या शहरामध्ये आम्ही 2014 पर्यंत 11 ते 14 आम्ही इथं भाजलेलो। आता कुठं जाणार आमचे बांधव? आज अगर समांतर वीज कायदा आला तेव्हा आला होता, GTL आली होती, त्या GTLच्या वेळेस तरी आम्हाला मोडा परवाना होता, श्रीरामपूर होतं, म्हणून कसं तरी आमचे लोक ऍडजस्ट झाले। आता कुठे ऍडजस्ट होणार आहे लोक? म्हणून हे GTL सारखं आता होऊ नये,
भांडवलदारांच्या घशामध्ये देऊ नये, त्यांचा नेटवर्क उभा करा ना, त्यांना लाईन टाकावं लागेल, नवीन लाईन टाका, महापारेषण करून कशाला पाहिजे. म्हणून अनेक समस्या त्यावर CMD यांनी सांगितलं की मी समांतर वीज कायद्याच्या विरोधात आहे, आम्ही तसं होणार नाही, आम्ही हो देणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलं. पण 22 जुलैला हेअरिंग आहे. आता हेअरिंग रद्द झाली का? नाही झाली. मग हेअरिंगमध्ये भांडवलदार येतील, ते अर्ज केलेला आहे, सुनावणी होतील आणि सुनावणी बी नाही, ऑनलाईन सुनावणी आहे, म्हणून आपल्याला दिसणार बी नाही सुनावणी कधी झाली. म्हणून हे सर्व प्रकार आहे, विभाजन आपल्याला नको आहे. समांतर वीज कायद्याचा जो भाग आहे तो रद्द झाला पाहिजे, खाजगी भांडवलाकडे देऊ नये. जसं मुंबई तुम्ही घेताना मग हे कशा सोडता तुम्ही? मुंबईसाठी अर्ज करतात, मुंबई पाहिजे आम्हाला आता वीज पुरवठा करण्यासाठी, तर मग हे बी नाही पाहिजे. म्हणून आपल्याला समांतर वीज कायद्याचा विरोध आहे आणि भांडवलदाराकडे हे जाता कामा नये. पेन्शनचा प्रश्न आहे, सबस्टेशनचा प्रश्न आहे, अनॉमलीचा प्रश्न आहे, पदोन्नतीचा प्रश्न आहे, 40% जागा रिक्त आहे, मागासवर्गीयचा अनुशेष भरायचा आहे. हे सर्व बाबीवर चर्चा समाधानकारक झाली. आता हे सर्व काही बाबीवर आपण प्रकाश टाकलेला आहे. आता आपण पाऊस चालू आहे, पावसामध्ये आपण आलात. भविष्यामध्ये अगर हे संप झालं तर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना संपामध्ये सहभागी होणार आहे निश्चितच. कारण काही तांत्रिक बाबी असेल, काय दोष असेल, काय झाला असेल त्यांच्याकडून, पण कामगार एकजूट राहिली पाहिजे, कामगार चळवळ राहिली पाहिजे. येणारे कायदे हे घातक आहे ते रद्द करण्यासाठी आपल्याला संपामध्ये भागीदारी करू. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच निवडलं होतं आपण, छत्रपती संभाजीनगरचं प्रादेशिक कार्यालय, याच्या समोरच धरणं आंदोलन करायचं होतं, 12G2 करायचं होतं. आपण आपल्या वेळेत धरणं आंदोलन केलं. कृती समितीची विनंती होती की आमच्याकडे बी तुम्ही या, कारण आपले ते वेर नाही, आपण त्याच्याशी वेर नाही. तिथेही आपले सर्व बांधव गेले, त्याही ठिकाणी आपण भाषण केलं. आपले मगरसाहेब, आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी पोहोचलो, केंद्रीय प्रमुख पदाधिकारी पोहोचलो. पण भविष्यामध्ये जसं अजित पठाण यांनी उल्लेख केलेला आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण कसं आपल्या आंदोलनाला गती देता येईल आणि वेळेचं थोडं भान ठेवून, भविष्यामध्ये वेळेचं भान ठेवणं आवश्यक आहे. 12 वाजता म्हणले, आता 2 वाजले तरी लोक आपले येतच आहे. म्हणून असं न होता थोडंसं आपण त्याचं भान ठेवा. कारण आज पाऊस चालू आहे सर्व आणि लाईन्स बंद आहे, काही ठिकाणी बिघाड आहे, तरी आपण लोक आले. गंगापूर आलं, बदनापूर आलं, ते शहरातील बांधव आले, परंतु अजून बाकी लोक यायचे, येतील. PHVचे लोक आलेले आहे बहुतांशी, आपले पारेषण आलं, वितरण आलं, जनरेशन इथं नाही, जनरेशन नाही आलं. असो तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी आपला धन्यवाद मानतो की आपण हे आता माननीय जॉईंट MD प्रादेशिकचे जे पदाधिकारी आहेत ते प्रादेशिकचे पदाधिकारी विषम लोखंडे असतील, अप्पा दाभाडे असतील, आपले संजय शाहीर असतील, ते तिघं आणि अजून कोण पदाधिकारी असेल प्रादेशिकचा, ते प्रादेशिकचे पदाधिकारी कार्यालयामध्ये चला आणि केंद्रीय प्रमुख पदाधिकारी आणि सल्लागार यांच्या वतीने एक निवेदन आपले जॉईंट MD सन्माननीय जीवने साहेब यांना आपण, आदित्य जीवने साहेबांना निवेदन देऊ की आम्ही महाराष्ट्रामध्ये संपामध्ये भागीदारी नाही, परंतु आम्ही धरणं आंदोलन या संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयासमोर केलं, जाहीरसभा घेतली आणि आमचं निवेदन माननीय CMD शासन दरबारी पाठवावं असं त्यांना आपण विनंती करतो. धन्यवाद. राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा, तांत्रिक कामगार एकजुटीचा, तांत्रिक कामगार एकजुटीचा, आमचा आवाज दो, आवाज दो. हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन, तांत्रिक युनियनचा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आज आपण धरणं आंदोलन आणि दौडसभाचं आयोजन केलं. देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविणे आणि आपल्या रास्त मागण्यासाठी आपण नोटीस दिली. या नोटीसवर 3 जुलै आणि 7 जुलै हे 2 दिवस सलग चर्चा झाली. डायरेक्टर HR आणि CMD वितरण आणि पूर्ण डायरेक्टर समेत चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने मी कृती समितीच्या समोरही केलेलं आहे. आणि आता जो आपल्याला थोडक्यामध्ये सांगायची की महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची भूमिका ही होती की सर्व कृती समितीच्या सोबत जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नोंदवावं, परंतु कम्युनिकेशन गॅप म्हणा, समन्वय म्हणा, की एकमेकांच्या फोनवर VC मध्ये काही संवाद झाला ते कोणाला कळलं नाही आणि त्यामुळे काही
ठराविक संघटनाने नोटीस दिली, त्यानंतर आपल्याला सामील होता आला नाही तांत्रिक बाबीमध्ये. कारण एकदा नोटीस सर्व झाली, तारीख डिक्लेअर झाली, तर भविष्यामध्ये मग पुन्हा त्याला जोडणं घोषित करणं होत नाही. म्हणून आपण सेपरेट नोटीस दिली आणि चर्चा केली. आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी की 3 तारखेला सन्माननीय CMDच्या महोदयांच्या पातळीवर ही चर्चा झाली. आताच आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेबांनी जे मत व्यक्त केलं की पेन्शनचा प्रश्न, या पेन्शनच्या प्रश्नावर माननीय डायरेक्टर HR ची भूमिका होती की पेन्शन आवश्यक आहे, परंतु CRO यांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला 74च्या लोकांना देता येणार नाही, 95च्या लोकांना देता येत नाही. आम्ही म्हणलो की बाबा कोणाला पेन्शन देता येत ते तर निश्चित करा, अगोदर ते निश्चित करा. आणि फक्त एक इश्यूज होते ते मुख्यालय पातळीचेच होते आणि त्या संदर्भामध्ये आम्ही थोडासा सभा घ्यावी, लग्न घ्यावं, एक तासाच्या लंच अवर्समध्ये तो आम्ही घेतलेला आहे. आणि पूर्ण संघटनेचे आमचे सन्माननीय सदस्य सभासद या तिन्ही कंपन्यांमध्ये ड्युटीवर आहे, सर्व ड्युटीवर आहे, आपले आपले कर्तव्य पार पाडत आहे. पाऊस चालू आहे, आम्ही म्हणलं तुम्ही इथं थांबू नये, सर्वांना आम्ही डिस्कस केलं. शहराचे प्रत्येक फेस कॉल सेंटरवर आहे. सध्या अतिक्रमण तोडण्याचं काम थोडा समोर असल्यामुळे त्याही ठिकाणी आम्ही नेमणुका लोकांची लावलेली आहे. पण तिथं अगोदर विद्युत पुरवठा तसं नाही मिळालं तर त्यांचं रुकावट आहे. ही बाब सुद्धा आम्ही सांगितलं. आमची भावना आहे की आपल्याला एक निवेदन द्यावं, हेडक्वार्टरवर आपण आहात, अवेलेबल मिळालं म्हणून निवेदन देतो, बाकी आमचं कोणतीही प्रकारे नाही. आणि आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेब आहेत, हे विदर्भातून आलेले